नमस्कार. बघा, कुठलीही निवडणूक फक्त कोण जिंकलं आणि कोण हारलं एवढंच सांगत नाही. ती निवडणूक म्हणजे तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत याचा एक आरसा असते. आज आपण मुंबईतल्या चेंबूर मतदारसंघाच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. एका छोट्याशा भागातून आपल्याला पाणी, मान-सन्मान आणि शासनाचं भविष्य या सगळ्याबद्दल काय शिकायला मिळतं ते पाहूया. चला तर मग. तर आपण बोलतोय चेंबूरबद्दल. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. पण हे फक्त एक भौगोलिक ठिकाण नाहीये. इथली विविधता, इथल्या समस्या आणि इथलं राजकारण हे सगळं म्हणजे एका अर्थाने संपूर्ण शहरी भारताचंच एक छोटं रूप आहे. आणि म्हणूनच इथला निकाल समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने. 2024 मध्ये एक अशी जागा हातातून गेली जी खरं तर सहज जिंकता आली असती. असं का घडलं याचं उत्तर आकड्यांमध्येच दडलेलं आहे. चला ही कहाणी जरा खोलात जाऊन पाहूया. 10,711 हा फक्त एक नंबर नाहीये, हे आहे विजयाचं आणि पराभवामधलं अंतर. विचार करा, या एका आकड्यामागे हजारो लोक आहेत, त्यांची कुटुंब आहेत आणि त्यांचे ते छोटे छोटे निर्णय आहेत ज्यांनी मिळून निवडणुकीचं सगळं चित्रच पालटून टाकलं. आता मतांची टक्केवारी बघा. महाविकास आघाडीला मिळाले साधारण 37% मतं, तर त्यांच्या प्रतिस्पर्धीला मिळाले 44% जास्त, म्हणजे जवळपास 7.5% फरक. हा फरक खूप काही सांगून जातो. तो स्पष्टपणे दाखवतो की मतदारांचा कल बदलला होता. पण प्रश्न हा आहे की तो का बदलला? आकडे तर महत्त्वाचे आहेतच, पण आकड्यांच्या पलीकडे काय आहे? लोकांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? चला मतपेटीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या आणि चिंता समजून घेऊया. जरा विचार करा, आपण सकाळी उठतो, नळ उघडतो आणि त्यातून गढूळ किडे असलेलं पाणी येतंय. हे काही काल्पनिक नाहीये. चेंबूरमधल्या अनेक लोकांसाठी हे रोजचं सत्य होतं. आता बघा, प्यायचं शुद्ध पाणी ही तर अगदी मूलभूत गरज आहे. जेव्हा तीच पूर्ण होत नाही तेव्हा लोकांच्या मनात संताप येणारच. आणि हे फक्त प्रशासनाचं अपयश नाहीये. नाही, हे त्यापेक्षा खूप मोठं आहे. आणि फक्त पाण्याची समस्या नव्हती. विचार करा, रस्त्यांवरचे खड्डे, पावसात तुंबणारं पाणी आणि त्यात भर म्हणजे मेट्रोच्या कामामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. या सगळ्यामुळे लोकांचा रोजचा प्रवास म्हणजे एक मोठी लढाई बनली होती. याचा परिणाम फक्त वेळेवर नाही, तर लोकांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या खिशावर सुद्धा होत होता. आता चेंबूरची सामाजिक रचना बघितली तर ती खूपच वैविध्यपूर्ण आहे. येथे मराठी, गुजराती, दलित आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतात आणि प्रत्येक समाजाची आपली वेगळी राजकीय समीकरणं आहेत. त्यामुळे इथलं राजकारण समजून घ्यायचं असेल तर या सामाजिक समीकरणांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथेच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो. जेव्हा लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही तेव्हा ते फक्त एक सरकारी कामातलं अपयश नसतं. ते त्यांच्या मानवी प्रतिष्ठेवर, त्यांच्या सन्मानावर झालेला आघात असतो. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिलाय आणि या हक्काचं संरक्षण करणं हीच तर लोकशाहीची खरी जबाबदारी आहे. तर मग या निकालाला जबाबदार कोण? आपण इथे कोणत्याही एका व्यक्तीकडे बोट दाखवणार नाही आहोत. त्याऐवजी आपण डेटा आणि इतिहासाच्या आधारावर या जनादेशाची व्यवस्थित चिरफाड करूया आणि समजून घेऊया की नेमकं काय चुकलं. चेंबूरचा राजकीय इतिहास पाहिला की आपल्याला अनेक स्थित्यंतर दिसतात. 1995 पासून भाजपचा प्रभाव वाढला, मग 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस सत्तेत आली. 2014 मध्ये शिवसेनेचा उदय झाला आणि 2019 मध्ये तर महाविकास आघाडी एकत्र आल्यावर एक मोठी ताकद निर्माण झाली होती. मग प्रश्न हा आहे की 2024 मध्ये असं काय झालं की हे सगळं चित्र उलटं झालं? ही टाईमलाईन आपल्याला तोच संदर्भ देते. याचं उत्तर या दोन चित्रांमध्ये दडलेलं आहे. 2019 मध्ये आघाडी एकसंध होती, एक मजबूत पूल होता ज्यामुळे मतं एकत्र आली. पण 2024 मध्ये त्याच पुलाला तडा गेला. शिवसेनेतल्या फुटीमुळे मतं विभागली गेली आणि विजयाचा मार्ग खूपच अवघड झाला. हेच पराभवामागचं सर्वात मोठं कारण मानलं जाते. हे स्वॉट विश्लेषण बघा. यातून आपल्याला संपूर्ण परिस्थिती स्पष्ट दिसते. आघाडीची ताकद काय होती? 2019 मधली मतांची मोठी टक्केवारी आणि मराठी मुस्लिम मतदारांचा पाठिंबा. पण कमकुवत बाजू काय होती? आघाडीत एकी नव्हती, नेतृत्वाची पोकळी होती. सत्ताविरोधी भावना ही एक मोठी संधी होती, पण त्याचवेळी मोठी शिंदे यांचं नेतृत्व आणि प्रतिस्पर्ध्याकडे असलेली साधन संपत्ती हे मोठे धोके होते. या सगळ्या घटकांनी मिळून निकालावर परिणाम केला. ठीक आहे, विश्लेषण तर झालं, पण आता पुढे काय? भूतकाळात अडकून न राहता भविष्यासाठी एक ठोस आराखडा कसा तयार करायचा? आणि ही काय फक्त राजकीय डावपेचांची गोष्ट नाहीये, ही लोकांचा विश्वास पुन्हा जिंकून त्यांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्याची एक योजना आहे.
हा विश्वास परत मिळवण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 1. आघाडीत पुन्हा एकजूट निर्माण करणे. 2. लोकांच्या मूलभूत समस्यांवर म्हणजे पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा यावर लक्ष केंद्रित करणे. आणि 3. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी थेट बोलून त्यांची मतं जाणून घेणे. हे 3 आधारस्तंभ एका चांगल्या प्रशासनाचा पाळा रचू शकतात. आणि या नवीन दृष्टिकोनासाठी एक घोषणासुद्धा प्रस्तावित आहे. आम्ही विश्वास कमावला, त्यांनी गोंधळ भाड्याने आणला. यातून एक खूप स्पष्ट संदेश जातो की एका बाजूला आहे मुद्द्यांवर आधारित कामाचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त दिखावा आणि गोंधळ. आजच्या डिजिटल जगात लोकांशी जोडलं जायचं असेल तर आधुनिक साधनांचा वापर करायलाच हवा. वॉर्ड पातळीवरचे व्हॉट्सॲप ग्रुप्स, इंस्टाग्राम रील्स आणि स्थानिक भाषेतल्या जाहिराती या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोचता येतं. आणि या साधनांमुळे फक्त प्रचार नाही तर लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवायलाही मदत होते. पण ही सगळी डिजिटल साधनं वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे लोकांची प्रायव्हसी, त्यांची खाजगी माहिती. कोणाचाही डेटा वापरताना त्यांची स्पष्ट परवानगी घेणं आणि त्या माहितीचा आदर करणं हे कायद्याने बंधनकारक तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते नैतिकदृष्ट्याही गरजेचं आहे. विश्वास हा पारदर्शकतेवर आणि आदरावर टिकतो, मग ते डिजिटल जगात असो किंवा प्रत्यक्ष जीवनात. आतापर्यंत आपण चेंबूरच्या निकालातून बरेच धडे घेतले. आता या धड्यांना आपण लोकशाही नेतृत्व आणि जनसेवेच्या मोठ्या तत्वांशी जोडून पाहूया. हे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. निवडणूक म्हणजे फक्त सत्तेसाठीची स्पर्धा नाही, ती म्हणजे लोकांनी प्रशासनाच्या कामावर दिलेला कौल आहे, एक प्रकारे त्यांचं रिपोर्ट कार्ड आहे. निवडणुकीचा निकाल म्हणजे नेते आपल्या मतदारांची किती चांगली सेवा करत आहेत याचं थेट प्रतिबिंब असतं. आणि शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. खरा प्रश्न निवडणूक कशी जिंकायची हा नाहीच आहे. खरा प्रश्न आहे लोकांची सेवा कशी करायची. ज्या दिवशी राजकारणाचा केंद्रबिंदू हा दुसरा प्रश्न बनेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकेल.